कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। तर आज त्याच्या जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे म्हणून त्यांनी अटक करून घेतली असावी। कायदेशीर पहिली प्रतिक्रिया म्हणजे खरं तर अशा चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलत होती तंगवातंगडी केली, खूप मोठी गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये हे आहे की 1 महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देश विदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं आहेत त्याच्यावर विषय लावून धरला। त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या त्यामुळं शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं। आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। तर आज त्याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार होती, मात्र ही सुनावणी होण्याआधीच त्याला ताब्यात घेतले गेले। हा योगायोग म्हणायचा का? तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीनं गेली महिन्याभर तो पोलिसांना मिळत नव्हता आणि आज ती सगळी सुनावणी होण्याआधी तो सापडलेला? आमच्या वकिलांनी, सरकारी वकिलांनी, पोलिसांच्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली होती आणि म्हणून कोल्हापूर न्यायालयातला त्याचा जामीन नाकारला गेलेला होता आणि उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती। जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीनं होणार होतं असं दिसत होतं आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे म्हणून त्यांनी अटक करून घेतली असावी। कायदेशीर कारवाईपर्यंत अशा घटना होतील, कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे म्हणतात। मात्र असीम सरोदे यांनी युक्तिवादादरम्यान देखील कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापुरातील देखील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तो घेतोय। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की ही सगळी केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर पोलीस देखील प्रयत्न करतील? खरं तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळे ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे, कारण ही लोकशाही आहे। पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे। तो कुठं राहिला महिनाभर, त्याच्या संपर्कात कोण होतं, त्याला का सपोर्ट करत होती, त्यानं काय काय हालचाली केल्या, या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं। गेल्या महिन्याभरात जो त्याला वाचवणारी 1 महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकडं तिकडं सापडत नसेल पोलिसांना तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो, असा अंदाज लावू शकतो। त्यामुळं त्यांचा शोध घेणं, आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं वाटतं। त्याला फोन जो आला तो रात्री 12:15 आला होता, तर तुम्ही कोणासोबत होता, कोणाच्या सोबत होता, कोणी त्याला पूस लावली का, या संदर्भात देखील चौकशी व्हायला पाहिजे का? नेमकी मागणी काय आहे? त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे का? कारण महिनाभर त्याला ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावर देखील कारवाई ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं, सपोर्ट केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजेत। शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोलणाऱ्या व्यक्तीला
वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं. आत्ताची अपडेट अशी आहे की प्रशांत गोरंट्याने जो अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मागे घेतलेला आहे. त्याच्या वकिलांना याची आता मुंबईमध्ये माहिती दिलेली आहे. मी सुद्धा आमचे वकील ॲडव्होकेट आसिफ सरके सरांशी बोललेलो आहे. एकदा तो जामीन होता तो अटकपूर्वसाठी होता. आता अटक झाल्यानंतर त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही. त्यामुळे मागं घेतला काय आणि न घेतला काय याचा काही संबंधच येत नव्हता. आता त्याला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. अटक झालेली आहे. तात्विकदृष्ट्या आता त्या अर्जाचा काहीच रिलेव्हन्स राहिलेला नाही असं आमच्या वकील साहेबांनी आम्हाला मागासचा सांगितलं. आमचा प्रश्न त्यासाठीच होता की एका बाजूला त्याच्यावर सुनावणी होणार होती, महिनाभर तो सापडत नव्हता. मात्र सुनावणी होण्याआधी एक तासभर आधी तो पोलिसांना सापडतो. हा योगायोग मग म्हणजे कसं बघताय या सगळ्या या सगळ्याचाच तपास केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि योगायोग आहे का मुद्दा म्हणून केला हा सगळ्याचा तपास करायला पाहिजे. आता मी इथं बसून तर ते सगळं सांगू शकत नाही की नेमकं काय झालं, पण घटना अशा घडतात की योगायोग वाटावा असं वाटतं. काय सांगाल? आपण पाहतो की तुमचे